गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आहे सरोज. आज आहे दत्तपौर्णिमा. तर दत्तपौर्णिमाच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार. तर आज माझा उपवास आहे आणि दत्त जयंतीनिमित्त मी चालली आहे पंतांच्या मंदिरला. पंतांचं मंदिर हे बेळगावमध्ये येतं. तर मी आली आहे बेळगावला. मी 4 दिवस झाले मी बेळगावमध्येच आहे. आणि मी आज जाणार आहे पंतांच्या मंदिरला, जे आमच्या घरापासून हार्डली 1 किलोमीटरवर आहे. तर मी तुम्हाला तिथं आज घेऊन जाणार आहे. तर मम्मी आता लक्ष्मी पुजवत आहे. तर मम्मी लक्ष्मी कशी पुजवत आहे आणि उपवासासाठी काय बनवलेलं आहे ते मी तुम्हाला आता लगेच दाखवणार आहे. तर चला दाखवते. तर अशी लक्ष्मीची पूजन करून झालेलं आहे. मम्मी किती वर्षापासून करतेस तू? 15 वर्षाची होते त्यापासून करते. मम्मी 15 वर्षाची असल्यापासून लक्ष्मी पुजवत आहे. आणि ह्या लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्याचं असं असतं, त्यात लिहिलेलं आहे की घेतला वसा सोडू नये. तर आपण एकदा ही पूजा करायला सुरुवात केली तर ती लक्ष्मीची पूजा मरेपर्यंत करायला हवी. आपल्याला घेतलेला वसा आपण मध्येच सोडू नाही शकत. तर मला आठवतं मी पण 7वी असल्यापासून उपवास करते ना गं मग. 7वी असल्यापासून मी उपवास सुरू केलेला आहे मार्गशीर्ष महिन्याचा. तो मी अजून करत आहे. तर आम्ही उपवासाचा फराळ करत आहोत. तर हे आहे कच्च्या केळ्यांची भाजी, पेरू, किवी असा आम्ही आता फराळ करत आहोत. आणि लवकर फराळ आवरून तयार होऊन आम्ही जाणार आहोत पंतांच्या मंदिरला. तर तयार होऊन भेटूयात पंतबाळेकुंदरीला. येस. तर अशी ही मी सुंदरशी साडी घातली आहे. आणि ज्वेलरीच्या नावावर म्हणजे फक्त मंगळसूत्र आहे, कारण मी इथं काहीच नव्हतं आणलं. तर मी अशी फक्त सिम्पलशी रेडी झालेली आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत. तर आमची स्वीटी मध्ये करत आहे. चला तर जाऊया मंदिरला. हॅलो 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 म्हटलं मी तुम्हाला. यो यो म्हटलो नाही मी तुम्हाला. तर आम्ही आता निघालो आहोत. आणि मंदिर इथून हार्डली 1 किलोमीटरवर आहे, खूप जवळ आहे. आणि आताच 2 महिन्यापूर्वी त्या मंदिरची जत्रा झाली होती. खूप मोठी जत्रा होते. पुणे महाराष्ट्र बाहेरचे असं भक्तजन खूप येतात इथं आणि खूप मोठी जत्रा होते. तर त्यावेळेला आम्हाला यायला जमलं नाही. तर त्यानंतर आत्ताच मी चालली आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने. तर चला मी तुम्हाला दाखवणार आहे मंदिर. पोचलेलो आहोत आणि समोरून लेफ्ट टर्न घेऊन आत मंदिर आहे. कमान कुठे कशी ना की ग मम्मा? इथं कमान होती एक एंट्रन्ससाठी. तर हेच बघा, हेच आहेत पंत महाराज. आणि कशी लोक आहेत यार, उठत पण नाहीत. तर असं हे आत जायचं रोड आहे. आणि मेन रोडपासून हार्डली 2 मिनिटावर मंदिर आहे. 200-300 मीटर आत मेन रोडपासून स्ट्रेट जाऊन हे मंदिर येतं. तर जत्रेमध्ये इथे एवढी गर्दी असते की इथपर्यंत गाडी आणणं शक्यच नाही, कारण एवढी लोक असतात रोडवर. असं एक जागेला थांबलं तर आम्ही मंदिरमध्ये जाऊन पोचतो. आणि पूर्ण असं आजूबाजूला मोठी जत्रा लागलेली असते. तर आज इथं खूप जास्ती गर्दी असणार आहे. आणि आज गुरु ज्याने पंत दत्त महाराजांना गुरु केलेली आहे ती सगळी लोक आज इकडे येतात. आणि तुम्ही बघू शकता इथं ऑलरेडी खूप गर्दी झालेली आहे, गाड्या वगैरे. तर हे आहे मंदिरचं एंट्रन्स. तर मी तुम्हाला घेऊन जाणारच आहे आत. पहिला आम्ही पार्किंगला आम्हाला कुठे जागा भेटते ते आम्ही बघत आहोत. इथे साईडला लावायची का?
चला आम्ही पार्किंग करून येतो आणि तुम्हाला आत घेऊन जातो. तर हे आहे मंदिरचं एंट्रन्स. तर आम्ही आता आत चाललो. असं खूप छान असं हे मंदिर आहे. आजूबाजूला आंब्याची बागायत आहे. केळ्यांची नाही, नारळाची झाडं आहेत आणि इथं ही अशी साईडला केळ्यांची बाग आहे. आणि असं हे एंट्रन्स आत जायचं आहे. बघायलाच किती छान वाटतंय ना. दोन्ही साईडनी झाडं आणि मधून असा हा रोड. असं थंड वातावरण इथं कायम असतं कारण झाडं असल्यामुळे. तर 12 वाजता इथं आरती होते. तर त्यासाठी 12च्या आरतीला सगळे इथं उपस्थित राहतात. तर आम्ही पण 12ची आरतीच अटेंड करायसाठी लवकर आवरून आलेलो आहोत. आता सुरू होते. आज जरा वेळ होतो ना सुरू व्हायला. 12 झालेले आहेत. खरं त्यांची आता पूजा सुरू होते, त्यानंतर आरती असते. पादत्राणे काढायचे, चप्पल काढायची. तर मी, मम्मी आणि माझा नवरा इथं आम्ही आलेलो आहोत. तर आता आरतीची तयारी चाललेली आहे. तर हे आहेत पंत महाराज, दत्त महाराज. तर यांना दत्तांचा अवतार आहेत. आता आरती सुरू झालेली आहे. तुम्ही आणि आरती चालू असताना थोडी बोलू नका, शांतता राखा. सगळ्यांना आरती ऐकू यायला पाहिजे. शांत राहा. पंचारतियो तर हा आहे औदुंबराचं झाड आहे आणि हे 110 वर्ष जुनं आहे. तर आम्ही आता औदुंबरची पूजा करायला चाललो आहोत.
तर मी आणि माझे मिस्टर उभे होतो इथं मंदिरच्या बाहेर. तर एक काका आले, त्यांचं नाव होतं दत्त. त्यांनी आम्हाला हे ॲपल आणि असा हा गजरा आम्हाला देऊन गेले आहेत. तर मी आता हा गजरा माझ्या केसामध्ये घालणार आहे. तर इथं औदुंबरची पूजा करत आहेत लोक. 110 वर्षाचं झाड आहे ना. तर इथं आपल्या मनाची इच्छा मागून भक्त लोक असे पैसे लावतात. ते पैसे लगेच चिपकून लगेच सुटले तर आपली मनाची इच्छा पूर्ण होते, असा एक समज आहे. तर आता मंदिरच्या पाठीमागं इथे एक ज्वलंत आग किंवा धुनी असं म्हटलं जातं. तर ही खूप वर्षापासून कसली हां, तर पंतांच्या अंत्यसंस्कारची ध्वनी ही ज्वलंत धुनी ही आजपर्यंत पेटत आहे. तर मी तुम्हाला तिथं घेऊन जाते. तर अशी बाहेरची बाधा किंवा नकारात्मक शक्ती असं कुठे असेल तर त्या रूममध्ये ते जाऊ नाही शकत, असं आहे इथं. कारण ही पवित्र आग आहे. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि ही मंदिरच्या आतच ही एक आमराई आहे जिथं खूप सारी अशी आंब्याची झाडं आहेत आणि इथं माकडं पण खूप 12 महिने असतात. तर आता दर्शन घेऊन आम्ही जाणार आहोत प्रसाद घ्यायला. हे मंदिर बॅक साईडहून असं दिसतं. खूप मोठं आणि सुंदर असं हे मंदिर आहे. आज दत्त जयंती असल्या कारणानं खूप 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 गर्दी आहे आणि तिकडे प्रसादाला खूप मोठी लाईन लागलेली आहे. तर ही जी लाईन लागलेली आहे ही महाप्रसादासाठी आहे. तिथं समोर अन्नगृह आहे आणि ही सगळ्या लेडीजची अशी लाईन लागलेली आहे. प्रसादासाठी लाईन लावून उभे आहोत. हां तर हे आहे अन्नगृह किंवा प्रसादगृह. आम्हाला दोनच घेतलं. मजा आहे बघू वाढाले बघू बघू वाढाले शिरा ना. तर असा हा आम्हाला प्रसाद भेटला आहे. खीर, भाजी, भात आणि डाळ. तर आमचं आता दर्शन झालेलं आहे, प्रसाद घेऊन झालेला आहे आणि आम्ही आता चाललो आहोत वापस आमच्या घरी. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि काही सजेशन असेल तर तुम्ही मला देऊ शकता. कारण मी आत्ताच नवीन ब्लॉगिंग करायला सुरू केलेली आहे. तर मी आता चालली आहे घरी.
चला बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.